So good morning students. In today's lecture we are going to start our next unit, that is unit number 3, nucleic acid. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यूक्लिक ऍसिड्स या टॉपिक बद्दल. सो आता तुम्हाला माहिती आहे की पॅरेंट्स तुमचे जे असतात, पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग हे एकमेकांसारखे नसतात दिसायला. आता पॅरेंट्सचे काही कॅरेक्टर्स आपल्या ऑफस्प्रिंग मध्ये येतं, ठीक आहे. काही पॅरेंट्सचे प्रॉपर्टी आपल्या ऑफस्प्रिंग मध्ये येतं. तर या प्रॉपर्टीच्या ट्रान्सफरला काय म्हणतो आपण? व्हॉट इज अ फिनॉमिना इन विच कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. पॅरेंट्स पासून प्रोजेनी पर्यंत झालेल्या कॅरेक्टर ट्रान्सफरला आपण एक कॉन्सेप्ट बघितला. त्या कॉन्सेप्टला काय म्हणायचं आपण? Transfer of character from one generation to another generation is called as so we know the concept in which transfer of characters from one generation to another. Suppose this is our one generation and this is our another generation. Another generation म्हणजे या पेरेंट्स पासून आपल्याला काहीतरी ऑफस्प्रिंग मिळाला, या पेरेंट्सच्या गमेट्सचं फ्युजन झालं, काहीतरी ऑफस्प्रिंग आपल्याला मिळाला. या कॅरेक्टरचे, या पेरेंट्सचे काही कॅरेक्टर्स चाइल्ड मध्ये ट्रान्सफर झाले आणि हे कॅरेक्टर चाइल्ड मध्ये ट्रान्सफर करण्याचं काम कोण केलं? आपल्या जेनेटिक मटेरियलनी, आपल्या डीएनएनी. याच कॉन्सेप्टला म्हटलं आपण इनहेरिटन्स, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. तर हे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? आपला जेनेटिक मटेरियल करतं. आपल्या जेनेटिक मटेरियल करतं, त्याच जेनेटिक मटेरियल बद्दल आपल्याला शिकायचं आहे. So we are going to discuss about our genetic material, that is DNA, that is nucleic acid. So living cell and organism have remarkable capacity to reproduce and transmit characteristics to generation. So लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कॅरेक्टर असते, एक कॅपॅसिटी असते की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन रिप्रोड्यूस. ते काय करू शकतात? रिप्रोड्यूस करू शकतात आणि एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत त्यांचं कॅरेक्टर ट्रान्सफर ते करू शकतात. बाय मीन्स ऑफ व्हॉट? बाय मीन्स ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलच्या मदतीने ते काय करू शकतात? कॅरेक्टर ट्रान्सफर हे करू शकतात. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम having specific capacity to reproduce and transmit characteristic to generation. So it can transfer traits. ते काय करू शकतात? त्यांचे कॅरेक्टर, त्यांचे ट्रेट्स हे एका जनरेशन पासून तर अनादर जनरेशन पर्यंत ट्रान्सफर करू शकतात. सो कॅरेक्टर ट्रान्सफर साठी कशाची मदत होते? सो डीएनए मध्ये सगळी इन्फॉर्मेशन. सो डीएनए इज अ इनहेरिटेबल इन्फॉर्मेशन. डीएनए मध्ये काय असतं की पॅरेंट्स मध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्या चाइल्ड मध्ये ट्रान्सफर करतात आणि डीएनए पासून आपला सगळा होल ऑर्गॅनिझम हा तयार होत असतो. That's why DNA is called as genetic material. DNA is help in the character transfer. DNA help in the reproduction. So transfer of trait from one generation to another generation is takes place by the DNA, that is genetic material. It having capacity to replicate. त्यांच्याकडे replication ची capacity असते. It having scope for change. त्यांच्यामध्ये म्युटेशन म्हणजे चेंजेस त्यांच्यामध्ये होऊ शकतो. आता रेप्लिकेशन म्हणजे काय? की आपल्याला माहिती आहे मायटोसिस आणि मिओसिस आपण शिकलो. मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय होतं की डीएनएचं रेप्लिकेशन होतं. एस फेज मध्ये डीएनएचं रेप्लिकेशन होतं. डीएनए ची कॉपी आपली तयार होते. म्हणजे डीएनए मध्ये काय आहे? त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे की कॉपी तयार करण्यासाठी. दे हॅव्हिंग द कॅपॅसिटी टू रेप्लिकेट. त्यांच्यामध्ये रेप्लिकेशन करण्याची कॅपॅसिटी आहे. दे हॅव्हिंग द स्कोप फॉर चेंज. त्यांच्यामध्ये म्युटेशन होऊ शकतं. चेंज होऊ शकतं. म्हणजे काय होतं की आपले पॅरेंट्स आणि आपले ऑफस्प्रिंग हे एकमेकांसारखे दिसणारे इक्वल नसतात. दे हॅव्हिंग चेंजेस. दोघांमध्ये काय असतात? आपल्याला व्हेरिएबल व्हेरिएशन्स हे दिसून येतं. देयर इज अ व्हेरिएशन्स इन द traits of parents and the offspring. So where the DNA is located? DNA is located in the nucleus. आता आपण कन्सिडर केला एखादा ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझम, सपोज कन्सिडर अन ऑर्गॅनिझम. फ्रॉम ऑर्गॅनिझम कुठून बनलेला आहे? ऑर्गॅनिझम बनलेला आहे एका ग्रुप ऑफ ऑर्गन्स पासून, कलेक्शन ऑफ ऑर्गन पासून. व्हेरियस ऑर्गन्स एकत्र झाले आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिझम बनला. आणि ऑर्गन कुठून तयार झाले? ऑर्गन तयार झाले टिश्यू पासून. आणि टिश्यू कुठून तयार झाला? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. सो टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स अँड युनिट ऑफ लाईफ इज अ सेल. सेल इज अ युनिट ऑफ लाईफ आपण डिस्कस केलं होतं. सो सेलच्या आतमध्ये, सेलचं जर स्ट्रक्चर आपण
स्टडी केलं तर त्या सेलच्या आतमध्ये प्रत्येक सेलकडे जेनेटिक मटेरियल हे प्रेझेंट असतं. सो सेल हॅव्हिंग द जेनेटिक मटेरियल इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये त्याच्या जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. सो न्यूक्लियस इज अ सेपरेट एंटिटी हॅव्हिंग द जेनेटिक मटेरियल. आणि त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारे ऍसिडिक सबस्टन्सेस म्हणजेच आपल्याला डिस्कस करायचे आहे न्यूक्लिक ऍसिड. सो न्यूक्लियस मध्ये काय असतं, कंडेन्स फॉर्म मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतो. सो क्रोमोझोम इज व्हॉट, क्रोमोझोम इज अ कंडेन्स डीएनए. डीएनए ला जर आपण खूप जास्त प्रमाणात कंडेन्स केलं तर त्यापासून आपल्याला डिराईव्ह होतं एक व्हिजिबल स्ट्रक्चर. त्या व्हिजिबल स्ट्रक्चरला म्हटलं आपण क्रोमोझोम. सो क्रोमोझोम इज अ कंडेन्स डीएनए. कंडेन्स डीएनए आहे क्रोमोझोम हा. त्यानंतर सेल मध्ये काय आहे, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियस मध्ये कंडेन्स फॉर्म मध्ये डीएनए आपला प्रेझेंट आहे. सो डीएनए इज अ डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचा एक फॉर्म आहे आपला डीएनए. सो डिस्कवरी ऑफ डीएनए आपण बघूया. सो डीएनए वॉज फर्स्ट टाइम आयडेंटिफाइड इन लेट 1816 बाय स्विस केमिस्ट फ्रेडरिच मिशर. फ्रेडरिच मिशर नावाच्या सायंटिस्टने लेट 1860 मध्ये आपल्या डीएनएचं इन्व्हेन्शन केलं. झालं काय, 1869 मध्ये फ्रेडरिक मिशर वर्किंग विथ द व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्स सोबत ते काम करत होते. म्हणजेच WBC सोबत ते काम करत होते. WBC सोबत काम करत असताना त्यांनी काय केलं, त्यांना WBCच्या काही प्रॉपर्टीज त्यांना स्टडी करायच्या होत्या. त्यांनी काय केलं मग, एका त्यांच्या लोकल हॉस्पिटल पासून मधून त्यांनी काय केले, त्यांनी लोकल हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट असतात, जे काही ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तिथे ऍक्सिडेंट झाल्यानंतर काही वाउंड्स तयार होतात. वाउंड्स तयार झाल्यानंतर तिथे काय होतात, पस सेलचं फॉर्मेशन होतं. पस सेलचं फॉर्मेशन म्हणजे एक इम्युनॉलॉजिकल फंक्शन्स आहे. तिथे व्हाईट ब्लड सेल्स जातात जेणेकरून तिथे इन्फेक्शन होऊ नये. तिथे बॅक्टेरियाला किल करण्यासाठी पस सेलचं फॉर्मेशन होतं. तर मग काय केलं त्यांनी, लोकल हॉस्पिटलमध्ये जे काही ऍक्सिडेंटल केसेस आहेत, ज्यांना वाउंड लागलेले आहे, त्याच्यावरती काय करतात, बँडेज गुंडाळतात. तुम्हाला माहिती आहे की त्यांचं आपण ड्रेसिंग ज्याला म्हणतो, तिथे बँडेज गुंडाळलं जातं आणि त्या बँडेज वरती ते पस सेल चिपकलेले असतात. सो काय केलं त्यांनी, तिथून त्या लोकल हॉस्पिटल मधून काही बँडेज कलेक्ट केले आणि त्या बँडेजला आपले अटॅच होते पस सेल्स. पस सेल्स मध्ये WBC असतात आणि अदर मिक्सचर त्यांच्यामध्ये असतात. सो दे कलेक्टेड पस सेल्स. न्यूक्लिक ऍसिडचं इन्व्हेन्शन कसं झालं, डिस्कवरी ऑफ डीएनए कसं झालं हे आपण आता शिकतोय. सो डिस्कवरी ऑफ डीएनए इज बाय द स्विस केमिस्ट फ्रेडरिच मिशर. वॅटसन अँड क्रिक म्हणायचं नाही. वॅटसन अँड क्रिकने काय केलं होतं, फक्त डीएनएचं डबल स्टँडर्ड हेलिकल मॉडेल आपल्याला दिलं होतं. त्यांनी त्यांचं स्ट्रक्चर हे सांगितलं होतं. सो न्यूक्लिक ऍसिडचं इन्व्हेन्शन कसं झालं ते आपण बघतोय. सुरुवातीला काय झालं, 1869 मध्ये फ्रेडरिच मिशर नावाच्या सायंटिस्टने लोकल हॉस्पिटल मधून बँडेज गोळा केले आणि त्या बँडेज वरती पस सेल्स लागलेले होते. आणि त्यांनी काय केलं की हे जे पस सेल्स आहे त्याच्यामधून पस सेल्सला वॉश केलं. पस सेल्स वॉश बाय सॉल्ट सोल्युशन. बाय युझिंग द सॉल्ट सोल्युशन त्यांनी काय केले, पस सेल्सचं वॉशिंग केलं आणि त्याच पस सेल्स पासून त्यांनी WBC हे एक्स्ट्रॅक्ट केले. WBC एक्स्ट्रॅक्ट केले म्हणजे WBC इज अवर व्हाईट ब्लड सेल्स. त्यांनी काय केले, तिथून व्हाईट ब्लड सेल्स आपले एक्स्ट्रॅक्ट केले. सो दिस WBC दे हॅव extracted from the pus cells. So pus cells interacted with the weak alkaline solution आणि त्यांनी काय केलं, यांचं काहीतरी प्रेसिपिटेशन केलं. सो these pus cells or white blood cells with weak alkaline solution. आणि वीक अल्कलाइन सोल्युशन मध्ये पस सेल्स एंटर झाल्यानंतर त्यांनी काय केलं की हे पस सेल्स त्यांच्यामध्ये काय झालं, सॉल्ट आतमध्ये गेलं. सेलच्या आतमध्ये सॉल्ट गेल्यावर काय होते, सेलची मेम्ब्रेन ही ब्रस्ट होऊन जाते. सो सेल मेम्ब्रेन गेट ब्रस्ट. आणि सेल मेम्ब्रेन ब्रस्ट झाल्यानंतर त्यांना एक प्रेसिपिटेशन तिथे मिळालं. सो दे गेट प्रेसिपिटेड हिअर द सेल गेट लायसिस ऑफ सेल गेट लाइस्ड. सेलचं तिथे लायसिस झालं आणि त्यांना काहीतरी प्रेसिपिटेशन इथे मिळालं आणि त्याच प्रेसिपिटेशनचा कंपाऊंड होता आपला. त्याच प्रेसिपिटेशन मध्ये यांना काहीतरी मटेरियल मिळालं आणि त्याच मटेरियलला म्हटलं आपण न्यूक्लियाय. सो देयर इज अ प्रेसिपिटेशन ऑफ न्यूक्लियाय. सो दिस युनिक स्ट्रक्चर they will get, the isolated and unique structure
this way, they have isolated a chemically unique substance that is न्यूक्लिन. त्यांनी काय म्हटलं या सबस्टन्सला न्यूक्लिन म्हटलं. आणि याच न्यूक्लिनची प्रॉपर्टी काय होती, याच न्यूक्लिन मध्ये न्यूक्लिन कंटेन हाय फॉस्फरस कंटेंट, it shows some acidic property. As it shows some acidic property, that nuclein is later on called as न्यूक्लिक ऍसिड. त्याच न्यूक्लिनना त्यांनी म्हटलं पुढे न्यूक्लिक ऍसिड त्यांनी त्याला म्हटलं. सो इन 90s मध्ये काय झालं की आपल्याला माहिती पडलं न्यूक्लिन मध्ये इन लेट 90s 1900च्या काळामध्ये आपल्याला तिथे इन्व्हेन्शन झालं, त्याच्यावरती न्यूक्लिन वरती रिसर्च झाला अँड आपल्याला कळलं न्यूक्लिन इज मेड अप ऑफ सम न्यूक्लिक ऍसिड्स अँड associated with some proteins. So nucleins are nucleic acids and proteinous structures. So nucleic acid are further divided into two forms. We are having two forms of nucleic acid. First form is DNA and second form is RNA. So DNA stands for deoxyribonucleic acid and RNA stands for ribonucleic acid. So this type of two nucleic acid we have found in the cells. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड्स आपल्याला मिळाले. सो आता आपण डिस्कस करतोय डीएनए बद्दल. व्हॉट इज डीएनए? डीएनए इज अ डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. आता डीएनएचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. सो डीएनए इज मेड फ्रॉम द न्यूक्लियोटाइड. सो न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचे युनिट काय असतात? डीएनए असतात. म्हणजे न्यूक्लियोटाइड्स पासून व्हेरियस न्यूक्लियोटाइड्स पासून आपल्याला काय बनतात? आपला डीएनए चे मॉलिक्युल्स आपल्याला इथे डेव्हलप होतात. सो न्यूक्लियोटाइड्स आर दी स्ट्रक्चरल युनिट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. सो न्यूक्लियोटाइड्स कोणते कोणते आपल्याकडे? ऍडेनिन न्यूक्लियोटाइड आहे, थायमिन न्यूक्लियोटाइड आहे, गॉनिन न्यूक्लियोटाइड आहे, सायटोसिन न्यूक्लियोटाइड आहे. सो अशा पद्धतीच्या न्यूक्लियोटाइड पासून आपल्याला आपला डीएनए चा स्ट्रक्चर बनतो. लक्षात घ्यायचंय आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ डीएनए. त्यामध्ये काय म्हटलं आपण? न्यूक्लियोटाइड आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड कोणता? डीएनए, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड अँड आरएनए. आरएनए आणि डीएनए कशापासून बनलेले असतात? न्यूक्लियोटाइड्स पासून. न्यूक्लियोटाइड्सचं जर एक स्ट्रक्चरल युनिट ऑफ डीएनए समजा म्हटलं आपण तर दॅट इज न्यूक्लियोटाइड. एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. मग या न्यूक्लियोटाइडचे कोणते कोणते कंपोनंट आपल्याकडे असतात? सो ईच न्यूक्लियोटाइड हॅज अ 3 कंपोनंट. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा 3 कंपोनंट पासून आपल्याला बनलेला असतो. सो फर्स्ट इज अ शुगर, सेकंड इज फॉस्फेट ग्रुप and third is nitrogen bases. So there are sugar, phosphate group and nitrogen bases. So इथे शुगर कोणती असते? शुगर आपल्याकडे दोन प्रकारची शुगर इथे प्रेझेंट आहे. सो शुगर इज deoxyribose sugar and ribose sugar. Okay, so there are two types of sugar we have, that is deoxyribose sugar and ribose sugar. Phosphate group is derived from the phosphoric acid. Phosphate group हा phosphoric acid पासून आपल्याला मिळाला असतो. आणि नायट्रोजनस बेसिस आपल्याकडे आहेत ऍडेनिन, थायमिन, गॉनिन अँड सायटोसिन. सो या प्रकारचे आपण प्रत्येक कंपोनंट आता इथे डिस्कस करूया. सो शुगर इज अ पेंटोज शुगर. पेंटोज शुगर का बरं म्हटलंय? बिकॉज इट इज मेड अप फ्रॉम दी 5 कार्बन. 5 कार्बन पासून आपली शुगर बनलेली आहे. सो 5 कार्बन कोणते? 1, 2, 3, 4 अँड अनदर 1 इज अ 5. 5 कार्बन पासून आपली शुगर ही बनलेली आहे. सो डीऑक्सीरायबोस शुगर
चा केमिकल फॉर्म्युला C5H10O4 आणि रायबोस शुगर C5H10O5. So ribose sugar is present in the RNA and deoxyribose sugar is present in the DNA. डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोस शुगर असतं, आरएनए मध्ये रायबोस शुगर असतं. एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतं, व्हाय देयर इज अ प्रेझेन्स ऑफ डीऑक्सिरायबोस शुगर. एक कार्बन तिथे, एक ऑक्सिजन तिथे का बरं कमी झाला, इथे 4 ऑक्सिजन दिसतंय, इथे 5 ऑक्सिजन तुम्हाला दिसतंय. बिकॉज इट गिव्स मोर स्टॅबिलिटी to the DNA structure. It gives more stability to the structure of DNA. So it is having the 5 carbon compound and has pentagonal ring structure, and it is having attachment with the nitrogenous bases to the first carbon and phosphate group to the fifth carbon. Nitrogenous bases कुठे जुळलेला असतो, फर्स्ट कार्बन सोबत, आणि फॉस्फेट ग्रुप कुठे जुळलेला असतो, फिफ्थ कार्बन सोबत. त्यानंतर आपण बघूया phosphate group. So phosphate group is derived from the phosphoric acid, that is H3PO4 in the cell. So it having the 3 active OH group of which are involved in strand formation. So phosphate group, OH group, phosphate group चा OH group जो आहे तो strand formation साठी मदत हा करत असतो. त्यानंतर बघूया nitrogenous bases. So nitrogenous bases are cyclic compounds made up of carbon, hydrogen, oxygen and nitrogen atoms. The base are named as adenine, thymine, cytosine, and guanine. So the base present nitrogenous bases are adenine, thymine, cytosine, and guanine, and uracil. Uracil is specified to the RNA. RNA मध्ये uracil हा present असतो instead of thymine. Thymine च्या replacement मध्ये uracil तिथे हा present असतो. So there are nitrogenous bases which are cyclic compound made up of carbon, hydrogen and nitrogen. Nitrogen मध्ये nitrogen त्यांच्यामध्ये present असतो, that's why it called it as a nitrogen bases. The bases are named adenine, thymine, cytosine, guanine and uracil. आता डबल रिंग स्ट्रक्चर जे असतात त्या डबल रिंग स्ट्रक्चरला आपण, आणि सिंगल रिंग स्ट्रक्चर जे असतात त्या सिंगल रिंग स्ट्रक्चरला आपण डिफरन्शिएट केलेला आहे. सो डबल रिंग स्ट्रक्चर दॅट इज adenine आणि guanine आर कॉल्ड ॲज अ प्युरिन्स. लक्षात ठेवायचं, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. सो प्युरिन्स आर ॲडेनिन आणि ग्वानिन. स्ट्रक्चर लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, फक्त लक्षात ठेवायचं प्युरिन्स कोणते आणि पिरिमिडिन्स कोणते. सो these are adenine and guanines are the purines, and the pyrimidines are cytosine, thymine and uracil are the pyrimidines, and they are single ring structure. So adenine and guanines are double ring structure compounds called purines. So thymine, cytosine and uracil are single ring compound are referred to as pyrimidines. They are called as pyrimidines. Pyrimidines are single ring structure. Uracil is absent in DNA and present in RNA. So the nucleotides are named according to their nitrogen bases. So nucleotide containing thymine is a thymine nucleotide. Nucleotide containing adenine is a adenine nucleotide. Nucleotide containing guanine is a guanine nucleotide. आणि हे न्यूक्लियोटाइड एकमेकांसोबत डबल आणि सिंगल बॉन्ड मध्ये एकमेकांसोबत अटॅच हे असतात. सो इफ वी कंबाइन pentose sugar, that is deoxyribose sugar, with nitrogen bases, and that structure is called as nucleoside. So let's consider this structure. जर आपण only consider केला deoxyribose sugar and nitrogen bases, and that only structure is called as nucleoside. So that structure is called as nucleoside. And if we consider pentose sugar with nitrogen base and with phosphate, and that structure is called as nucleotide. So nucleotide is what? Nucleotide is a pentose sugar with nitrogen bases attached with the phosphate group. Thus nucleoside plus phosphate is called as nucleotide. So nucleoside plus phosphate is called as nucleotide. सो एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे, एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतो. सो स्ट्रक्चर ऑफ डीएनए कशा पद्धतीने असतं. इन 1952 जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक प्रपोज डीएनए स्ट्रक्चर बेस्ड ऑन एक्स-रे क्रिस्टलोग्राफिक स्टडीज प्रोव्हाइडेड बाय मुरिस विल्किन्स अँड रोझलिन फ्रँकलिन. आता रोझलिन फ्रँकलिन आणि मुरिस विल्किन्सने काय केलं की जे आपले न्यूक्लिक ऍसिड होते त्यांच्यावर एक्स-रे क्रिस्टलोग्राफी
नावाच्या टेक्निकच्या मदतीने त्यांनी काहीतरी स्टडी केला आणि त्यांनी काहीतरी डेटा दिला आणि त्याच डेटाचा वापर करून जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिकने एक डीएनएचं फिजिकल मॉडेल एक तयार केलं होतं. जर तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक तर तुम्हाला दिसेल की त्यांचं एक फिजिकल मॉडेल सोबत ते उभे आहेत आणि त्यांनी त्यांचं स्ट्रक्चर हे दिलेलं आहे. कधी दिलं त्यांनी 1953 मध्ये. विचारलं जाऊ शकतं, कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. डीएनए न्यूक्लिक ऍसिडचं इन्व्हेन्शन कोणी केलं? फ्रेडरिक मिशर यांनी केलं. बट Watson and Crick proposed the DNA structure. Nucleic acid is invented by Friedrich Mischer and the structure of DNA, double helix structure of DNA given by the James Watson, Francis Crick, and the X-ray crystallographic study of the DNA is done by the Maurice Wilkins and Rosalind Franklin. So DNA is a double helix structure, it having long strand coiled around a common imaginary central axis. त्यांच्याकडे जर आपण इमॅजिनरी एक सेंट्रल ऍक्सिस तयार केला, सपोज दिस इज अवर सेंट्रल ऍक्सिस आणि याच्या भोवती कॉइल्ड होणारे स्ट्रँड असे डीएनए चे प्रेझेंट असतात. So this type of structure is present in the DNA. So DNA is having double helix, it having two strand coils around common imaginary central axis to form double helix. It looks like twisted ladder. Twisted ladder म्हणजे एकमेकांसोबत जर असे आपण लॅडर ट्विस्ट केले त्याच पद्धतीने यांचं स्ट्रक्चर दिसतं अँड शोज अल्टरेटिंग मेजर अँड मायनर ग्रुप्स. त्यांच्यामध्ये मेजर आणि मायनर ग्रुप्स हे दिसतात. This suppose this group is considered as major group, they are having the more distance and this minor group having the less distance. That's why that group म्हणजे खाचा ज्या खाचांचं डिस्टन्स ज्या खाचांचं डिस्टन्स हे कमी असतं त्यांना मायनर ग्रुप म्हटलं. मेजर ग्रुप ज्यांचं डिस्टन्स जास्त असतं त्याला म्हटलं मेजर ग्रुप. सो दिस हॅव्हिंग अल्टरेटिंग मेजर अँड मायनर ग्रुप अशा पद्धतीने त्यांचे ग्रुप दिसतात. अँड नायट्रोजन बेसिस आर अटॅच विथ इच अदर. समजा adenine are attached with cytosine, guanine is attached with cytosine. आता हे अटॅचमेंट कशा पद्धतीने असतं आणि डीएनए चं डिटेल स्ट्रक्चर आपण डिस्कस करूया पुढच्या लेक्चरला.